संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत चौक रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक. भिसेगाव वाकसच्या 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू. कर्जत चौक मार्गावरील वडविहीर परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 2 दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. समोरासमोर झालेली धडक इतकी जोरदार होती की दोन्ही चालकांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये भिसेगाव येथील सुजित अशोक बोराडे वय वर्ष 26 आणि वाकस येथील सिद्धार्थ धनाजी जाधव वय वर्ष 33 यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुजित बोराडे हा आपल्या मित्राला आणण्यासाठी स्प्लेंडर दुचाकीवरून पनवेलच्या दिशेने जात होता. त्याचवेळी सिद्धार्थ जाधव हा पल्सर दुचाकीवरून कर्जतच्या दिशेने येत असताना रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास वडविहीरजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी दोघांना तातडीने चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सुजित बोराडे अविवाहित होता, तर सिद्धार्थ जाधवचा 2 वर्षांपूर्वीच विवाह झालेला होता. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चौक दुर्क्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून प्रभारी पोलीस अधिकारी विशाल पवार अधिक तपास करीत आहेत.